कमरपट्टीला प्रोफेशनल असा लुक हवा आहे, तर या पद्धती तुम्ही नक्की ट्राय करू शकता. यामध्ये तुम्हाला 2 अशा पद्धती सांगितलेल्या आहेत, की जेणेकरून तुम्ही तुमचं काम अधिक कमी वेळेमध्ये पटकन असं फिनिशिंगमध्ये काम करू शकाल. हे तुम्ही पाहू शकता, की किती छान असं याला फिनिशिंग आलेलं आहे. याच्यासाठी कापडावरती अस्तर ठेवलेलं आहे. अस्तर ठेवताना 1 इंच कापडाच्या वरती ठेवायचं आहे आणि त्याच्यावरून अशा पद्धतीनं 1 पाव इंच अस्तरवर अलीकडं एक टीप टाकायची आहे. टीप टाकताना कापड अजिबात ओढायचं नाही. अशा पद्धतीनं आपण टीप टाकून घेतली. आता हे असं फोल्ड आतमधल्या साईडला म्हणजे अस्तरवर कापड येईल अशा पद्धतीनं कापड ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती हे टीप टाकून घ्यायची आहे. आपण अशा पद्धतीनं ही टीप टाकून घेतली. आता आपण हे साईडचं जोडून घेणार आहोत. अशा पद्धतीनं मी जोडलं. याला एक्स्ट्रा कमरपट्टी म्हणजे बाहेर हातशिलाई करायची याला काही गरज नाही. आता मी टक्स सांगत आहे. इथे आपण छातीचा 10वा अधिक अर्धा आणि हे अंतर मोजायचं आणि ह्याच्या निम्म घ्यायचं. बऱ्याच जणांना काय होतं की टक्स किती घ्यावा हे कळत नाही, तर हे यामधून कळल. तर यासाठी छातीचा 10वा अधिक अर्धा आणि इकडचं अंतर मोजायचं आणि त्याच्या निम्म टाकायचं म्हणजे आपला टक्स हा बरोबर येतो. अशा पद्धतीनं दोन्ही टक्स मी टाकून घेतले. टक्स टाकताना आपण लक्षात ठेवायचं खालच्या साईडला अर्धा इंच आणि वरतीच्या साईडला टक्स घ्यायचा. अशा पद्धतीनं जर तुम्ही ही पाहू शकता किती फिनिशिंगमध्ये दिसत आहे. याला हातशिलाई करायची सुद्धा गरज पडत नाही आणि कामसुद्धा खूप छान असं दिसतं. आता मी एक तुम्हाला दुसरी पद्धत शेअर करणार आहे. याच्यामध्ये काय केलेलं आहे, हे बिना अस्तरचा ब्लाऊज आहे. याच्यावरती कमरपट्टी एक्स्ट्रा काढलेली नाही. याच्यासाठी उंचीमध्येच म्हणजे आपण 1 इंच घेतो त्याच्याऐवजी उंची अधिक 2 इंच घेतलेला आहे आणि हे टक्स टाकून घेतलेले आहेत. याला एक्स्ट्रा कमरपट्टी जोडलेली नाही, त्यामुळं मी आधी टक्स टाकून घेतले आणि आता मी काय करणार आहे की यामध्ये आधी पाव इंच फोल्ड करणार आहे. सुरुवातीला थोडंसं पाव इंच फोल्ड केलं आणि मग अजून 1 इंच आतमध्ये अशा पद्धतीनं फोल्ड करायचे आणि त्याच्यावरती टीप टाकायची आहे. अशा पद्धतीनं ह्या पद्धतींचा वापर करून जर तुम्ही तुमच्या कामामध्ये याचा वापर केला तर तुमचं काम हे अधिक सोपं होऊन जाणार आहे. त्याच्यासाठी या पद्धती तुम्हाला आवडल्या असतील तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर या पद्धती तुम्हाला कशा वाटल्या त्या कमेंट करून मला नक्की सांगा.